ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात करेंगे डोंबिवली की, जहां शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे की ओर से पहलगाम आतंकी हमले में मारे गए बेकसूर 28 लोगों को श्रद्धांजलि अर्पण करने का कार्यक्रम आयोजित किया गया। साथ ही बात करेंगे जालना की, जहां नगर निगम की अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत के खिलाफ विवादों की एक और कड़ी जुड़ गई है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। डोंबिवली में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे की ओर से पहलगाम आतंकी हमले में मारे गए बेकसूर 28 लोगों में से डोंबिवली के 3 निवासी संजय लेले, हेमंत जोशी और अतुल मोने को श्रद्धांजलि अर्पित करने का कार्यक्रम आयोजित किया गया। ये कार्यक्रम डोंबिवली पूर्व के इंदिरा चौक पर हुआ, जहां शिवसेना के पदाधिकारियों और स्थानीय लोगों ने अपनी संवेदनाएं व्यक्त की। इस अवसर पर दीपेश महात्रे ने केंद्र सरकार को जिम्मेदार ठहराते हुए कहा कि पहलगाम आतंकी हमले के लिए केंद्र सरकार की नीतियां और लापरवाही जिम्मेदार है। उन्होंने आक्रोश जताया और बीजेपी सरकार पर जमकर निशाना साधा। सभी उपस्थित लोगों ने आतंकी हमले की कड़ी निंदा की और देश में आतंकवाद को रोकने के लिए सख्त कदम उठाने की मांग की। पहलगामच्या हल्ल्यानंतर आज शिवसेनेतर्फे श्रद्धांजली वाहत आहे। आज डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या वतीने डोंबिवलीचे सुपुत्र हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आज कार्यक्रम इथे आम्ही घेतला होता आणि डोंबिवलीकर मोठ्या संख्येने या तिन्ही डोंबिवलीच्या सुपुत्रांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अर्पण करण्यासाठी इथे उपस्थित होते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देखील आम्ही श्रद्धांजली आज वाहिलेली आहे आणि लोकांचा आक्रोश आपल्याला ज्या श्रद्धांजली वाहताना दिसला असेल। जे केंद्रातलं सरकार आहे, राज्यातलं सरकार आहे, याच्यामध्ये एक शीतयुद्ध सुरू आहे की कोण या लोकांना पहिले मदत करतं आणि या झालेल्या दुर्दैवी घटनेचं देखील राजकारण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे। काही लोकांना इव्हेंट साजरा करण्यापासून वेळ मिळत नाही आणि आपण काल देखील बघितलं असेल एक इव्हेंट साजरा करण्याचा प्रयत्न केला। सर्वसामान्य हे जे तिन्ही परिवारातले लोक आहेत यांच्या मनावरती काय वेदना झालेल्या आहेत ते विचार करण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाही। एक तुटपुंजी मदत, लाज वाटेल अशी मदत राज्य सरकारकडून 5 लाख रुपयाची जाहीर झालेली आहे। मी या मदतीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आज त्यांच्या परिवारातले तिन्ही कर्ते पुरुष गेलेले आहेत। त्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे महाराष्ट्र शासनाने उभं राहणं अपेक्षित होतं, परंतु कुठल्याही प्रकारे एक तुटपुंजी मदत म्हणजे लाज वाटेल अशी मदत या शासनाने केलेली आहे। मी त्याचा तीव्र शब्दामध्ये शिवसेना पक्षातर्फे निषेध करतो। ओके। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। जालना शहर नगर निगम की अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत के खिलाफ विवादों की एक और कड़ी जुड़ गई है। उन्होंने पत्रकार सैयद अफसर के खिलाफ झूठी शिकायत दर्ज कराई है, जिससे पत्रकारों में आक्रोश फैल गया है। प्रियंका राजपूत, जो नगर निगम में शामिल होने के बाद से कई विवादों में घिरी रही, पर आरोप है कि उन्होंने पत्रकारों की आवाज़ दबाने के लिए कदम उठाया। पत्रकार सैयद अफसर ने जब प्रियंका राजपूत द्वारा लगाए गए आरोपों का जवाब देने के लिए उनसे संपर्क किया तो उन्हें अपमानित किया गया और धमकाया गया। इस पर जालना के पत्रकारों ने जिला कलेक्टर, पुलिस अधीक्षक और नगर आयुक्त को ज्ञापन सौंपा, जिसमें प्रियंका राजपूत के खिलाफ कठोर कार्यवाही की मांग की। पत्रकारों ने चेतावनी दी है कि अगर प्रियंका राजपूत को नगर निगम से निष्कासित नहीं किया गया तो वे पूरे राज्य में विरोध प्रदर्शन करेंगे। इस ज्ञापन पर विभिन्न पत्रकारों और संगठनों के प्रतिनिधियों के हस्ताक्षर हैं और इसकी प्रतियां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संभागीय आयुक्त दिलीप गावड़े, पुलिस अधीक्षक और जालना नगर निगम के आयुक्त को भी भेजी गई है। इस पे आज सर्व पत्रकार बांधव जालना जिल्ह्यातील यांच्याकडून माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जालना यांना निवेदन देण्यात आले की सहाय्यक आयुक्त प्रियंका राजपूत यांनी आकस भावनेने पत्रकार अफसर यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे, बदनामीची तक्रार दिलेली आहे। विषय असा आहे की प्रत्येक वेळेस बातमी छापल्यावरती त्याची शहानिशा करण्यासाठी पत्रकार सय्यद अफसर त्यांच्याकडे गेले होते की या बातमीचा, या आरोपावर काय आपलं काय म्हणणं आहे। प्रतिक्रिया घेण्यास गेलेल्या पत्रकारावरच त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली। मी तुम्हाला बाईट देत नाही, तुमच्या प्रतिक्रिया देत नाही, तुम्ही काय करायचं करून घ्या। तर काही गोष्टी अशा आहेत की पत्रकारांनी वारंवार त्यांच्या चुका जनतेच्या समोर आणलेल्या आहेत
ज्या काही ठिकाणी त्यांनी अतिक्रमण काढण्याचं काम केलंय ते चांगलं केलंय, पण ज्या ठिकाणी माननीय न्यायालयाचा स्टे आहे, मनाई हुकूम आहे, त्या ठिकाणचे त्यांनी अतिक्रमण काढले। ही बाब सदर पत्रकारांनी जनतेसमोर आणली। याचाच मनात राग धरून काही चुकीच्या मार्गाने त्यांनी काल पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की त्यांचा अपमान झाला म्हणून, त्यांची मानहानी झाली म्हणून। हे पत्रकारांची मुस्कटदाबी आहे। पत्रकारांचा गळा दाबण्याचं काम या आयुक्त मॅडम करत आहेत। त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आज आलेली आहे। सदर बाबीचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आयुक्त मनपा जालना यांना सुद्धा देण्यात आलेले। आज सहाय्यक आयुक्त प्रियंका राजपूत यांनी पत्रकारांच्या विरोधात जे काय द्वेष भावनेनं गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही निवेदन दिलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या तिघांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की तात्काळ प्रियंका राजपूत यांची हकालपट्टी करण्यात यावी, कारण त्यांनी कुठलाही शहानिशा न करता त्यांच्यावर जी काही बातमी करण्यात आलेली आहे त्या विरोधात आमचे पत्रकार शेख अफसर यांना चुकीची वागणूक दिलेली आहे, मानहानीची वागणूक दिलेली आहे। त्याशिवाय दमदाटी केलेली आहे की मी पुणे आणि मुंबई यासारख्या ठिकाणी काम करते, त्याच्यामुळे मी पत्रकारांना मानत नाही, जुमानत नाही। तर अशा मुजोर अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी पत्रकार संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत। जालना से सी न्यूज़ संवाददाता शब्बीर पठान की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।